नमस्कार. आजच्या बघायचं इथं नवी गणित भाग 1 त्याच्यामधला सराव संच 3.6 मधला प्रश्न क्रमांक 2 बहुपदीचे अवयव काढा. त्याच्यामधलं गणित 7वा आपल्याला बघायचं आहे. काय दिलं आहे? x - 3 x - 4 कंसाचा वर्ग आणि x - 5 दिलं आहे. त्याच्यानंतर -6 दिलं आहे. आपल्याला याचे अवयव काढायचे बहुपदीचे. तर आता आपण काय करूया, x - 3 x - 5 एकत्र लिहूया आणि x - 4 आपण या साईडला लिहूया. ओके, कारण वर्ग आहे म्हणून. आता या दोघांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. x गुणिले हा कंस -3 गुणिले हा कंस. x गुणिले x किती? xचा वर्ग x गुणिले -5 5x. तर -3 गुणिले x -3x वजा गुणिले वजा अधिक होतं आहे. 3 गुणिले 5 15. ओके, हा एक कंस आला. आणि ह्या कंसाचं आपल्याला काय करायचं आहे? हे बघा, a वजा b कंसाचा वर्ग. त्याचं सूत्र काय आता? a वजा b कंसाचा वर्ग बरोबर a वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग. ओके, हे आपल्याला झालेलं आहे आणि हे सूत्र पाठ असणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे a वर्ग म्हणजे काय? x. a म्हणजे काय? x मानायचं आणि b म्हणजे 4 मानायचं. ओके, a वर्ग म्हणजे xचा वर्ग, x वर्ग वजा 2 गुणिले ab 2 गुणिले 4x म्हणजे 8x अधिक b वर्ग म्हणजे 4चा वर्ग किती होतो? 16. ओके, तर -6. तर पुढे x वर्ग वजा 5x वजा 3x चिन्ह समान आहे, बेरीज होणार आणि वजा चिन्ह येईल. 8x अधिक 15 x वर्ग वजा 8x अधिक 16. ओके, -6. आता हे बघा, याच्यामध्ये कॉमन का दिसते बघा, x वर्ग वजा 8x x वर्ग वजा 8x. आता ह्याला आपण z मानूया. x वर्ग वजा 8x बरोबर z मानू. z मानल्यानंतर आपल्याला या गणितामध्ये घालायचं आहे ते z अधिक 15 आणि z अधिक 16. ओके, आणि -6. तर दोघांचा गुणाकार करायचा आहे. z गुणिले हा कंस आणि 15 गुणिले हा कंस. z गुणिले z किती? झेडचा वर्ग अधिक z गुणिले 16 z अधिक 15 गुणिले z 15z अधिक 15 गुणिले 16 किती होतं? 15 गुणिले 16 करूया इकडे किती होतं ते. 16 5 किती होतात? 80. 16 1 16 आणि 8 किती होता? 24. 240 म्हणजे 240 वजा 6. कंसाची काही गरज नाही, पण तरी पण दिला आहे. झेड वर्ग अधिक 16 झेड आणि 15 झेड किती होतं बेरीज? 31 झेड. आता 240मधून 6 गेले 234. आता आपल्याला ह्याचे अवयव करायचे म्हणजे 234 गुणाकार आला पाहिजे आणि बेरीज किती? 31. अशा दोन संख्या कोणत्या आहेत? 18 आणि 13. ओके, 18 आणि 13चा गुणाकार 234 होतो आणि 18 आणि 13ची बेरीज किती होते? 31 होते. झेड वर्ग अधिक 18z अधिक 13z अधिक 234. ओके, 31 झेडची फोड करून आपण 18z अधिक 13z लिहिलं आहे. त्या दोघांची जोडी करायची नेहमीसारखी आणि ह्याच्यामधून कॉमन काढायचं. ह्याच्यामधून कॉमन काय येतो? झेड. कंसामध्ये काय शिल्लक राहतं? झेड अधिक 18 आणि इकडे 13 कंसामध्ये काय शिल्लक राहतं? झेड अधिक 18 सेमच राहणार आहे. तर झेड अधिक 18 एकदा लिहायचं आहे आणि झेड अधिक 13 पण एकदा लिहायचं आहे. आता हे बघा, झेड म्हणजे आपण काय मानलं होतं? x वर्ग वजा 8x. ते आपण ह्याच्यामध्ये लिहूया. झेड वर्ग म्हणजे काय? x वर्ग वजा 8x अधिक 18 आणि x वर्ग वजा 8x अधिक 13. ओके, तर ते इथे लिहायचं आपण काय केलं आहे ते. झेड बरोबर x वर्ग वजा 8x ठेवून, आपण ठेवला आहे ना म्हणून ठेवून ते. ओके, हे झालं आपलं फायनल ॲन्सर. आता पुढचा संकीर्ण प्रश्नसंग्रह आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.